नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज खास हा एक एपिसोड आम्ही करत आहोत याच्यासाठी की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मकाची लागवड व्हायला लागली आहे आणि मक्यामध्ये जो मेन प्रॉब्लेम आहे तो कशाचा आहे तर लष्करी अळीचा आहे. आणि लष्करी अळीमुळं मका एकदम चांगली आलेली मका चालली आहे आणि दुसरी गोष्ट तेच आपण जनावराला घातलो तर जनावरं मरायला लागलेले आहेत. तर हा जो भाग आहे हा का होतो ह्याचा थोडा विचार करा. तुम्ही सांगा, एक 3 वर्षापूर्वी आम्ही मक्याला कधीच औषध वापरलं नाही, पण ह्या 2-3 वर्षापासून आपणाला 2, 3, 4 फवारण्या शेतकरी घ्यायला लागलेले आहेत आणि त्याच्यावर प्रचंड खर्च करायला लागले. तर 1-2 दिवसापूर्वी आम्ही टाकळी अमानिया, तालुका बीड, तालुका आष्टी, जिल्हा बीड इथं गेलो होतो आणि त्या शेतकऱ्यांच्याकडे पण हाच प्रॉब्लेम होता. त्यांनी एक फवारणी केली होती. एका फवारणीला त्यांना 3000 खर्च आलता, लेबर सोडून एक फवारणी करायला लष्करी अळीला, लक्षात आलं का. आणि तर त्यांना मी दाखवून दिलं की बाबा ह्याच्यावर लष्करी अळीच का आली. तर काय झालं, खाली झाडं भीक झालेत आणि खाली झाडं भीक झालेत म्हणून लष्करी अळी आले, लक्षात आलं का. मुळं गेलेत. आता त्यांना तिथं आम्ही 2 रोपं उपटून दाखवली होती हे जी मक्याची, आणि त्यामधला फरक तुम्ही बघा, मुळामध्ये किती फरक आहे. जी मुळं वीक झाले, ज्याला साईड फूट नाही अजिबात, अशी झाडावर लष्करी अळी आली आहे आणि भरपूर आली आहे. आणि त्याच्यावर आपण 2-3 फवारण्या घ्यायला लागलो. आपण पूर्वी फवारणीच घेत नव्हतो. ह्याचं मेन कारण झालं आहे, बुरशी आपल्या जमिनीमध्ये फार वाढलेत, त्या मुळं कुजवायला लागलेत आणि त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम आला आहे. तर सगळ्यांनी हा एपिसोड, आता हे जरी ऑफिसमधून करत असलो तर ह्याच्या पुढलं जे आहे ते तुम्हाला ॲक्च्युली फील्डमधलं बघायला मिळेल. आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा की मका करणारे जे शेतकरी आहेत की तुम्ही बाहेरीच्या अल्ट्राशी वापरल्यानंतर मक्याचं उत्पन्न काय येतं, त्याच्यावर लष्करी अळी येतच नाही, येणारच नाही अशी व्यवस्था आहे, लक्षात आलं का. तर ती सगळ्यांनी करावी. आपलं झाड स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. झाडात इम्युनिटी पॉवर आली की आपोआप तुम्हाला ही कीड कंट्रोल होते. तर सगळ्या शेतकऱ्यांनी हे थोडं पाहून घ्या. सगळ्यांनी ते सबस्क्राईब करा. बरेच शेतकरी आपल्या आता इतके दिवस मी सांगतोय पण आपले सबस्क्रायबरची संख्या फार कमी आहे. तर हे तुम्हाला परत परत माहिती मिळवायची असेल तर तुम्ही हा चॅनल आमचा जो आहे कृषी सेवा, तानाजीराव खाटगे कंसात कृषी सेवा, हा सबस्क्राईब करा. आणि आता एकदम चांगलं तुम्हाला वाटतं, याच्यावर अजिबात खाल्लेलं नाही, असं एक करा. एकदम चांगलं. पाण्यापाशी तर मित्रांनो, आपल्याकडे ही अळी होते, ही लष्करी अळी आहे. किती खाल्लंय बघा याने. आणि त्याच्या शेजारच झाड आहे की ते एकदम रसरशीत आहे, त्याला काय अळी लागलेली नाही. आता ह्याला लागली आणि ह्याला लागली नाही, ह्याचं कारण काय आहे तर ह्याची मुळं बघा, ह्याची साईड मुळं सगळी गेलेत. ही लक्षात आलं का, ही सगळी साईड मुळं गेलेत. आणि ह्याच्यात किती मुळं आहेत बघा. ह्याची मुळं चांगली आहेत म्हणून हे झाड स्ट्रॉंग आहे. झाड स्ट्रॉंग असल्यामुळे ह्याच्यावर लष्करी अळी आलेली नाही. सगळ्या झाडावर यायला पाहिजे होती का नाही आली. ह्याला का आली नाही तर ह्याची मुळं चांगली आहेत, ह्याची मुळं खराब झालेत. लक्षात आलं का. जारवाच नाही, साईडचा जारवा, ही मुळं चांगली दिसतील तुम्हाला पण ही जारवा नाही आहे आणि त्यामुळे हे झाड वीक आहे. म्हणून बघा, हे पान वाळलंय, कळलं का, हे सुकलंय, हे सुकलंय, हे सुकलंय, हे सुकलंय आणि इथं पुढं जरा आता बरं आहे. पण हे सगळं खाऊन टाकलं किडी. झाड वीक झाल्याशिवाय कीड येत नाही, साधं गणित आहे. इथं झाड हे चांगलं आहे का, हे जी मुळं चांगली आहे. व्हरायटी वेगळी आहे का नाही, तीच आहे. बर, तुम्हीच उपटून आणलं हे. मग हा पॉइंट आहे. तसं तुमच्या लिंबूच्या झाडात आहे. त्या लिंबूच्या झाडाची मुळाची संख्या चांगली आहे खाली, ते एकदम चांगलं आहे. आणि ज्याची संख्या मुळं कमी झालेत ते मरायला लागलेलं आहे. त्याचे लिंबू पण बारीक राहायला लागले. आपणाला ही खालची परिस्थिती चांगली ठेवायची. आता एक जरा जवळून बघा, एकाच मुळीला जवळून क्लोजअप घ्या, कळलं का. ह्याच्या एकाच मुळीला फक्त साईड मुळ आहेत म्हणून त्याच्यावर कीड आले. आणि आपण काय करतो, हे कीड मारत, हा साईड इफेक्ट आहे. हे मुळं गेल्यात म्हणून हा साईड इफेक्ट आलाय
आणि ह्या साईड इफेक्ट वर आपण औषधं मारतोय, कसं होईल कंट्रोल? नाही ह्याच्यावर तुम्ही साधं औषध मारलं किंवा बाहेरीच जरी मारलं तर ही टोटल कंट्रोल होत आहे. चाल का? म्हणून आपणाला हे चांगलं ठेवलं. हे कधी चांगलं राहील? जमीन चांगली झाली तर. जमीन कधी चांगली होईल? तर वाईट बुरक्या मेल्या, रान भुसभुशीत झालं तर. रान भुसभुशीत व्हायला किती वेळ लागेल? 1 महिना. 1 महिन्यात हातभर रान भुसभुशीत होतो बाहेरीची. भुसभुशीत का होतं? तर जीवाणूची संख्या वाढते. आणि हे जे वाईट बुरशी आहेत त्या बुरशाला मारणाऱ्या ह्या बुरशी आहेत आपल्या. कशाला का? त्याच्यामुळे ही मुळं चांगली राहतात आणि झाडाची वाढ चांगली होते. दुसरं काही कारण नाही आहे. हे आमची लोक काय करायला लागले, वर कीड आली म्हणून त्याच्यावर औषध मारायला लागले. हा, कशाला का? जाणार नाही कीड, ते आणखीन वाढणार. लक्षात का? तात्पुरतं जे डायरेक्ट आपण गोळी घालतो तेवढेच मरतात. आता ह्याला किती खर्च केला तुम्ही? 3000. 3000. किती फवारण्या झाल्या? एकच फवारणी 3000. एकच फवारणी 3000. कंट्रोल झालंय सगळं? नाही झालेलं. आता ह्याच्यावर काहीच केलं नाही, मग हे का कंट्रोल आहे? तर सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही औषध मारून कीड रोग कंट्रोल होत नाही. तुम्ही झाड स्ट्रॉंग करा. सगळं झाड स्ट्रॉंग करायसाठी जमीन चांगली करा आणि मग कीड रोग आपोआप कंट्रोल होतं. ही निसर्गाची व्यवस्था आहे, पण निसर्गाच्या व्यवस्थेच्या विरोधात चालले म्हणून सगळे प्रॉब्लेम आले. आणि तुम्ही ज्यावेळी ह्याला हे औषध मारता त्यावेळी आणखीन झाड वीक होतं. लक्षात का? आणखीन कीड वाढते. तर इव्हन आपण ही झाड आपण जनावरालाही घालू शकत नाही, जनावर मारायला लागले. तर कुठं थांबायचं ह्याचा थोडा शेतकऱ्याने विचार करावा असं माझं मत आहे. आपल्या ह्या पद्धतीमध्ये तुम्ही बाहेरची अल्ट्राशी वापरा ही येणारच नाही, आलं तरी जाणार. लक्षात का? मग खर्च कशाचा कमी आहे? 3000 तुम्ही खर्च केले. 3000 बाहेर तुम्हाला 1 लिटर सगळ्या रानाला वर्षभर पुरतं. अल्ट्राशी एकरी तुम्हाला 10-12 लिटर लागतं. त्याला 3 लिटर मक्याला झालं की बस झालं एकराला. तुमचा विषय मिटतो, त्यानंच वाढ होते. लक्षात का? आता तुम्ही याला केमिकल खाली सोडला असेल, तर आपणाला ते करायची गरज नाही आहे असं माझं मत आहे. आणि हे ज्वलंत उदाहरण तुम्हाला समोर आता पटलं का तुम्हाला? मामा तुम्हाला काय वाटतं? झाडं का मारायला लागली? लिंबू झाडात तसंच झालंय, खाली गारवा कमी झालाय, गारवा वाढवायचा, त्यालाही भरपूर मुळं असतात. लक्षात का? तर मला वाटतं आपण हा एपिसोड